हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली ती म्हणजे रेवाताईपासून आणि सकाळची पूजा वगैरे करून झालेली होती आणि इकडे जयू पोळ्या करत होती. कारण आज इशूचं स्कूल आहे सकाळपासून चालू झाली आजपासून. कारण आत्तापर्यंत दुपारी चालू होती. सध्या 10वी-12वीचे पेपर चालू आहेत ना, मग ज्या दिवशी पेपर राहिला त्या दिवशी ती 1:30ला जाते आणि तिकडनं 5:30ला येते. एक पूर्ण आठवडा मागचा दुपारपासून होती आणि आज ती सकाळची स्कूल आहे, ती पण 8 वाजताच. म्हणून मॅडम आज लवकर उठली आणि मी इकडे इशूच्या वेण्या टाकत होती ना, तर अजिबात टाकू देत नव्हती. तिचं असं आहे की तिला तिच्या वेण्या टाकते तर माझ्या पण टाक, माझ्या पण केसांना तेल लाव, म्हणून माझ्या मांडीवर येऊन बसली होती ती. आणि इकडे इशू मॅडम पूर्ण रेडी झाली आणि त्यांच्या दोघांची मस्ती चालूच असते दिवसभर. काही नाही काही ते मस्ती करत राहतात. आणि इशू इकडे रेडी झाली, त्यानंतर तिचा टिफिन वगैरे पण रेडी झाला आणि टिफिन बॅग पॅक करून दिली. आणि मग ती शूज वगैरे टाकत होती कारण रेवाचा इथे चालू होतं. माझे शूज घातले गेलेत ना दीदी, तू पण पटकन शूज घाल, मग आपण बाहेर जाऊ. कारण ती सकाळपासून घरातच तिचं मस्ती वगैरे काय चालू होतं ना, म्हणून ती इशूला सांगते परत परत, दीदी शूज घाल, दीदी शूज घाल. आणि दोघांचं तारक मेहता पण बघायचं चालू होतं. आता इशू गेली म्हणून थोडा वेळ राहू दिलं आणि मग नंतर टी व्ही बंद केली कारण घरातली सगळी कामं आवरायची बाकी होती. आता 8 वाजले होते आणि खूप आगाऊ झालेली रेवा, खूपच. जे इशूने केलं ना तेच तिला करायचं राहतं सगळ्या गोष्टी. आणि समजा आता इशूला बॅग पाहिजे का, तिला पण बॅग पाहिजे. इशूने टिफिन घेतलं, तिला पण टिफिन पाहिजे. इतकी आगाऊ होऊन गेलेली ना, विचारूच नका. आणि खूप ॲक्टिव्ह पण झाली. तर इकडं इशू गेली स्कूलला, तिला सोडायला गेली रेवा. आणि इकडे भाजी पण झाली होती, पाटवडींची भाजी बनवली आज. आणि त्यानंतर मम्मीचा फोन आला तर जयूकडनं तिने मोबाईल घेतला आणि ती गप्पा करत होती. छान अशा गप्पा चालू होत्या तिच्या. आणि माझं इकडे काम चालू होतं ते म्हणजे पीठ गाळायचं. मी साध्या पोळींचं पीठ साडीने गाळते, पोळ्या छान येतात म्हणून. तर कसा वाटला ब्लॉग? बाय.